ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। ओम हौं जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। ओम स्वः भुव भू ओम सः जूं हौं ओम ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। ओम श्री शिवलीलामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। धराधरेंद्र नंदिनी मानस सरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिती सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटेल जयाचे आगमन ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास येची विषयी सूते इतिहास शौनकादिका प्रती सांगितला। किरात देशीचा राजा विमर्शन परमप्रतापी शत्रुभंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासी रत सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अधर्मेची वर्तत परी शिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परमचतुर गुणवती पती प्रती पुसे एकांती कापट्य रीती टाकोनिया म्हणे शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीत नृत्य स्वये करिता विशेष शिवलीलामृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नामनगरी सारमेय होतो सुंदरी तो माघव वद्य चतुर्दशी शिवरात्री शिव मंदिरा समोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारी उभे होते राजदूत तीही दंड मारिता त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणिक आलो परतोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तव तीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षून तेथेची प्राण सोडिला त्या पुण्य कर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होतीस पूर्वी तू मास पिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शियेन शिवालयास प्रदक्षिणा 3 करून बैसलीस शिखरी तू श्रमलीस अत्यंत तुझ शियेन पक्षी मारित शिवसदना समोर शरीर पडत ती राणी सत्य झालीस तू मग कुमुद्वती म्हणे रायास तू त्रिकाळ ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे ऐके मृग नेत्रे इभ गमने सिंधू देशीचा नृप इंदू वदने होईन पुढलिये जन्मी मी तू जया नामे राजकन्या होसी मज लागी राजसेवरिसी तिसरे जन्मी सौराष्ट्र राव नेमेसी होईन सत्य गुण सरिते तू कलिंग कन्या होऊन मज वरिसी सत्य जाण चौथे जन्मी गांधार राव होईन तू मागध कन्या होऊनी वरसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशार्ह कन्या तू पावसी मज सहावे जन्मी आनर्तपती सहज तू ययाती कन्या गुणवती सातवे जन्मी पांड्य राजा होईन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तिथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडीन शिव प्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिव भजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तप्पास जाईन महावना शरण रिघेन अगस्तीस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभ वदने तुझ समवेत कैलास पावेन निर्धारे सूत म्हणे शौनकादिका प्रती तितुकेही जन्म घेऊन तो भूपती ब्रह्म वेत्ता होऊन अंती अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रुहीण सूत्रामा वेदशास्त्रांसी सीमा न कळे ज्याची वर्णावया ऐकोनी शिवगुण कीर्तन सद्गत न होय जयाचे मन अश्रुधारा नयन जयाचे कदा न वाहती धिक त्यांचे जिणे धिक कर्म धिक विद्या धिक धर्म तो वाचोनी काय अधम दुरात्मा व्यर्थ संसारी ऐका शिव भजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी राव चंद्रसेन राज्य करी न्याय नीती करुनिया
ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत नृपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राणसखा रायाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय. गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्त आणि सभाग्यता व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोची विशेष हे अपूर्व त्रिभुवनी ऐसा तो रावचंद्रसेन मित्र मणिभद्र अति सुजाण तेणे एक मणी दिधला आणून चंड किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होय चामीकर बावन कस सर्प व्याघ्र घ्रत स्कर वास सर्प व्याघ्र तस्कर वास राष्ट्रात नसे त्याकरिता त्या मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक अवर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कालत्रयी जे करावया येती वैर ते आपणची होती प्राण मित्र आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे भूप तो सर्व गुणी वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोट की विवेक भाव रत्नांचा मुकुट समुद्र सुभट चातुर्याचा की वैराग्य सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कूपची काय उचंबळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ आणि मागो पाठविता सकळ स्पर्धा बळे वाढविती बहुतांशी असह्य झाले अवनीचे भूभुज एकवटले अपार दळ घेऊन आले वेढिले नगर रायाचे इंदिरावर कमल दल नयन त्यांचे कंठी कौस्तुभ जानकी मृडानी वर मौळी रोहिणी रमण प्रकाश घन मणी तैसा तो मणी आम्हासी दे त्वरित म्हणून नृपांनी पाठविले दूत मग राव विचारी मनात कैसा अनर्थ ओढविला थोर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थासी कारण ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय अति रूप अति घन अति विद्या अति प्रीतीपूर्ण अति भोग अति भूषण विघ्नासी कारण तेची होय बोले रावचंद्रसेन मणी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे आता स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौर जो दीन रक्षण जगदुद्धार वज्रपंजर भक्तासी त्यासी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज कैवारी जो त्रिपुरांतक हिमनग कुमारी प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिव मंदिरी बैसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिव स्मरून महायंत्राचे नगरावरून मार होती अनिवार सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करून करी श्रौत मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परिचिंतारहित भूपती प्रेमळ देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ चतुर्विध वाद्ये वाजताती राव करीत महापूजन पौर जन विलोकिती मिळवून त्यात एक गोप गृहिणी पतिहीन कुमार कडिये घेऊन पातली 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करिता पाहे सकळ निरखोनिया वाढ वेळ गोपगृहिणी आली घरा कुमारकडे खालता उतरवून आपण करी गृहीचे कारण शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाऊन बैसला तिथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची वेदिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथ लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूप दीप नैवेद्य पूर्ण तेणे करूनची करीत असे आर्द्र तृणपुष्प सुवासहीन तेची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे परिमळ द्रव्य कैची जवळी शिवावरी मृत्तिकाच उधळी मृत्तिकाच घेऊन करकमळी पुष्पांजली समर्पित एवं राया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये बा करी पुत्रा भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्य गृही बैसला आहे म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजना झड करी परी नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निरखोनिया झुगारिली
चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरुनी ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली. अहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखे पडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देईन मी आता. गाली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहुडली. इकडे पूजा भंगली म्हणून बाळरडे शिवनाम घेऊन तव तो दयाळ उमारमण अद्भुत नवल पै केले. तृणगृह होते जे जर्जर झाले रत्नखचित शिव मंदिर. हिर्यांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती. चारी द्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजत. चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची. नेत्र उघडवणी बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत. सिद्ध करून ठेविली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे. यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून. षोडशोपचारे पूजा समर्पून पुष्पांजली वाहत असे. शिवनामावळी उच्चारित बाळ कीर्तन रंगी नाचत. शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे. बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली. तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी अवश्य म्हणे मातेसी दर्शना. आणि तो येथ म्हणून गेला आपुले गृहात. तव ते देखिले रत्नखचित माता निद्रिस्थ दिव्य मंचकी. पाहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीण. सर्व अलंकारे करून शोभायमान पहुडली. तीच बाळके जागे करून म्हणे चाल येई घेई शिवदर्शन. तव ती पाहे चहूकडे विलोकून अद्भुत करणी शिवाची. हृदय धरून दृढ बाळ शिवालया आली तात्काळ. म्हणे धन्य तू शिव दयाळ धन्य बाळ भक्त हा. गोप दारा गेली राजगृहा धावून. चंद्रसेना सांगे वर्तमान. राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे. शंकराची अद्भुत करणी तव राव आश्चर्य करुणी. पाहे नयनी नागरिक जनांच्या श्रेणी धावती बाळ पहावया. दिगंतरी गाजली हाक बहुत बाळकासी पावला उमानाथ. अवंती नगरा येती धावत जन अपार पहावया. चंद्रसेन राया प्रति नृप अवनीचे सांगोनी पाठविती. धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न तू ते. आम्ही टाकोनी द्वेष दुर्वासना. तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना. तो बाळ पाहू नयना कैलास राणा प्रसन्न जयासी. ऐसे ऐकता चंद्रसेन प्रधाना समवेत बाहेर येऊन सकळ रायांसी भेटून आला मिरवीत येऊनी. अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना. सप्तपुरीत श्रेष्ठ जाणा उज्जैनी नाम तियेचे. राजे सकळ कर जोडूनी शिव मंदिरा पुढे घालती लोटांगण. त्या बाळकासी वंदून आश्चर्य करीती सर्वही. म्हणती जय शिव प्रसन्न तै तृणकृटी होय सुवर्ण सदन. शत्रू ते मित्र होऊन ओळंगिती सर्वस्वे. गृहीच्या दासी सिद्धी होऊन न मागता पूर्वीती इच्छिले पूर्ण. अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पिले फळ देती ते. मुका होईल पंडित पांगुळ पवना पुढे धावत. जन्म अंधरत्ने पारखित मूढ अत्यंत होय वक्ता. रंक भणंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम. न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता. त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती. पाय जेथे जेथे खणू जाय तेथे तेथे निधाने सापडती. अभ्यास न करिता बहुवस सापडे. वेदांचा सारांश सकळ कळा येती हाताच. उमा विलास भेटे जेव्हा. गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसी गो वाहन प्रसन्न झाला. गो विप्र प्रतिपाळा स्नेहाळा. धन्य नृपराज चंद्रसेन. यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत. तो तेथे प्रगटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय. जो राघव चरणा अरविंद भ्रमर. भूगर्भ रत्न मानस संतापहर. वृत्रारी शत्रु जनक नगर. दहन मदन दमन जो. द्रोणाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राण रक्षण. ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा. ऐसा प्रकटता मारुती समस्त क्षोणीपाळ चरणी लागती. राघव प्रिय कर बाळा प्रति हृदय धरोनी उपदेशी. शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्र न्यास मातृका ध्यान प्रकार. प्रदोष सोमवार व्रत सांगे. हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत. चतुष्षष्टी कळा आकळीत जैसा आमलक हस्तकी. त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार. सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती. यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद. श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद. तुझे आठवे पिढीस नंद. जन्मेल गोपराज गोकुळी. त्याचा पुत्र पीतवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन. शिशुपाला अंतक कौरव मर्दन. पांडव पालक गोविंद. श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेची होती.
पुढेही होती जेवी जपमाळेचे मणी परतोनी येती अवतार स्थिती तैसीच की संवत्सर मास तिथी वार तेची परतती वारंवार तैसा अवतार धरी श्रीधर श्री करा सत्य जाण पा ऐसे हरी कुळभूषण बोलून पावला तेथेची अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत तयासी काय न्यून पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवित सर्व भूपाते वस्त्रे भूषणे देऊन बोळविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदोष प्रीती करून श्रीकर चंद्रसेन आचरिती शिवरात्री उत्साह करीती याचकांचे आर्त पुरविती शिवलीलामृत श्रवण करीती अंती शिवपद पदाप्राप्ती पावले अंती शिवपदा प्रती पावले हा अध्याय करिता पठण संतती संपत्ती आयुष्य वर्धन शिवार्चनी रत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वास रमणी देखोनी विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्र वाके दोन्ही ऐक्या येती प्रीतीने निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवा भीत शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नेऊनी घाली विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभिपाकी घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलासाचल निवासिया श्रीधर वरदा मृडानी प्रिया तुझी लीला वदवितो शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड चतुर्थाध्याय गोडहा श्री सांब सदा शिव अर्पणमस्तु श्री गणेशान्मा सदा शिव अक्षरेचारी सदा उच्चरी ज्याची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धरी बहुता जीवा ओम यदक्षर पद भ्रष्ट मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यता देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदू मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर ओम लवथोती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथोनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ईसा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन पै केले त्यामाजी अवचित हळहळते उठले तेत्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिर सुखकारी शतकोटीचे वीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक राम दासांतरी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव जय देव उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः।